स्वागत आहे मित्रांनो आपल्या एस डी एम्पायरमध्ये। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजना। ही जी योजना आहे मित्रांनो ती आपल्याला आपल्या महाराष्ट्र भारत सरकारद्वारे आपल्याला देण्यात येणार आहे। याच्यातर्फे आपल्याला 1000 रुपये भरून 6 लाख रुपये मिळवण्याची असे बँकेची स्कीम आलेली आहे मित्रांनो, आणि हा फॉर्म लवकरच भरण्यात येणार आहे मित्रांनो। सुकन्या समृद्धी योजना ही जी योजना आहे ती आपल्या लाडक्या मुलींसाठी आहे मित्रांनो, त्यांचं शिक्षण भविष्य उज्ज्वल करण्यासाठी। तर यासाठी काय लागणार आहे मित्रांनो मी सर्व सांगतो। आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या। तर सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे मित्रांनो। मुलींसाठी ही योजना निघालेली आहे मित्रांनो। यानंतर तुम्ही जर बघाल तर या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात। मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत स्पर्ताना म्हणून मोठी रक्कम मिळू शकते। सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर 15 वर्ष गुंतवणूक करण्यात येते। एवढंच नाही तर मित्रांनो आपल्याला इथं काय आहे व्याज दर। सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 8.4% इतका व्याज दर दिला जातो आहे। या योजनेअंतर्गत गुंतवणूक करताना जो व्याज असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो। त्यामुळे जर आता एप्रिल ते जून 2020 या कालावधीत खाते सुरू केले असेल तर 4 ते 5% इतका व्याज दर मिळतो मित्रांनो तुम्हाला। 2020 ला तर तुम्ही खातं उघडलं असाल तर तुम्हाला खूप जास्त रक्कम मित्रांनो लवकरच मिळणार आहे। उदाहरणार्थ एखाद्या आईवडिलांनी मुलींचे वय 1 वर्ष असताना प्रत्येक महिन्याला या योजनेत 12,000 रुपये 500 रुपये जमा केले असतील तर वर्षात 1.5 लाख इतके होतात। मुलींचे वय 21 वर्ष होईपर्यंत 63 लाख रुपये जमा होतील। यातील 22 लाख ही तुमची गुंतवणूक असेल तर 41 लाख हे व्याज असेल। म्हणजेच यातील 35-36% रक्कम ही गुंतवणूक रक्कम, 64% रक्कम ही व्याज आहे। आणि याच्या हिशोबाने आई वडिला दोघांनाही मुलींसाठी गुंतवणूक केल्यास 21व्या वर्षात मुलींसाठी 1 कोटी रुपये इतकी रक्कम तुमच्या हाती मिळू शकते मित्रांनो। एवढी आपल्याला खूप सारी मदत आपल्याला होणार आहे मित्रांनो। तर तुम्ही नक्की करू शकता मित्रांनो हे सर्व, आणि तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर हे तुम्ही नक्की करू शकता मित्रांनो। तर आता आपण चार्ट बोर्ड बघणार आहोत मित्रांनो। पॅरामीटर्स सेक्शन, मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट 250 रुपये, नंतर मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट 1,50,000 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट 7.6 कंपोनेंट annually, eligibility, legal guardian, natural guardian can open account in the name of girl child, continue 21 वर्षाच्या नंतर इन्व्हेस्ट पीरियड ऑफ टू 15 वर्ष मित्रांनो। 15 वर्ष आपण या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो, कारण ही जी स्कीम आहे ती 15 वर्षातच आपल्याला 41 ते 1 करोडपर्यंत आपल्याला कमवून देते। एवढंच नाही तर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर आता आपण बघणार या योजनेची किमान 250 रुपये तर कमाल 1.5 लाख रुपये इतके रक्कम महिन्यात जमा करू शकता। तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा वर्षातून हवे तेवढे रक्कम जमा करता येतील। यासाठी गुंतवणूक करण्यातून देखील सवलत देण्यात आली आहे। इतके नव्हे तर व्याज काढल्यास सुद्धा अंतिम रक्कम जेव्हा हातात येते त्यावर कोणताही कर आकारला जात नाही मित्रांनो। हे सर्वात आधी बँकेची ऑफर झालेली आहे मित्रांनो। आणि यानंतर जर बघायचं झालं मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे, सध्याच्या बचत गुणवत्तेमध्ये मुलींचं भविष्य उज्ज्वलकडे नेणारी ही एक उत्तम योजना आहे। मुलींच्या 18व्या वर्षी या योजनेच्या खात्यातल्या उपलब्ध शिल्लकीत 50% रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते, आणि बाकी रक्कम 21 वर्षानंतर नक्कीच किंवा लग्नाच्या वेळेस म्हणजेच 18 ते 21 वयाच्या कधी काढता येते मित्रांनो। तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर करून नक्की सांगा। या योजनेचे खाते कुठे सुरू करता येतील, सुकन्या समृद्धी योजनेतील नवीन खाते सुरू करण्यासाठी सुविधा टपाल कार्यालयात तसेच सार्वजनिक आणि खाजगी बँकेमध्ये उपलब्ध आहे। मात्र मुलींच्या 10व्या वर्षापर्यंत फक्त 2च मुलांची योजनेत खाते उघडता येतील मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून टाका। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।